काल संध्याकाळी थकून जेव्हा मी रात्री राहण्यासाठी विचारलं तेव्हा यांच्या मुझे यहाँ रुकने की जगह मिलेगी क्या रात को? जरूर मिलेगी या वाक्याने माझ्या मनातील सगळा भार हलका करून टाकला। रॅपिडोवाल्या भावाने हाताने सायकल ओढून माझ्या पायांना थोडासा आराम देण्याचा मनापासून प्रयत्न केला, पण यात ना तो पारंगत ना मी। अलवरच्या एका चौरस्त्यावर बराच वेळ मी शांत उभा राहिलो, आता पुढे कुठे जायचं याचा विचार करत। नंतर कळलं की इथे प्रवाशांसाठी एक साधी पण आरामदायी अग्रवाल धर्मशाळा आहे। बस मग तिकडेच निघालो। रस्ता लांब होता, पण एक अनोळखी बाईक स्वार काही न बोलता शांतपणे माझ्या पुढे पुढे बराच वेळ चालत राहिला। एका वळणावर थांबून त्याने माझी पाण्याची बॉटल भरून दिली आणि पुढचा रस्ता दाखवला। थँक्यू। काय नाश्ता? हां नाही थँक्यू। आधार कार्ड आणि थोडंफार शुल्क घेत त्यांनी मला एक छोटीशी पण शांत खोली सुपूर्द केली। ये इसका क्या करूं मैं? इसको रखना पड़ेगा, इससे क्या है 50 रुपये वापस मिलेगा। अच्छा अच्छा, लाइट चली गई लगता है। मी सायकल दारासमोर टेकवली, जड बॅगा उतरवल्या आणि दडून बसलेली भूक हळूच डोकं वर काढू लागली। जेवण झाल्यावर शहर पाहण्याची ओढ जागी झाली। सगळ्यात आधी सायकल दुरुस्त केली आणि मग मी चित्रकलेचं सामान घेऊन पुढे निघालो। किले की तरफ जाने वाला रोड कौन सा है? किले की तरफ वाला किला? हाँ। वाला किला इधर से जाओ भैया। खाली सरिस्का टायगर रिझर्वची दाट निशांत हिरवळ आणि वर टेकडीवर उभा असलेला तो दिसायला भव्य ऐतिहासिक बाला किल्ला। बंद है क्या? अरे पहले ही बंद कर दिया। रिस्टोरेशनचं काम सुरू होतं, त्यामुळे त्या दिवशी प्रवेश मिळणं शक्यच नव्हतं। मनात हलकीशी खंत घेऊन मी शहरात परतलो आणि मुसी राणीच्या छत्रीकडे वळलो। साइकिल जब भी नहीं जाएगी उधर से जाओगे, जब भी साइकिल नहीं जाएगी। पण इथेही तीच कथा, परवानगी नाही। मग सुरक्षा कर्मचाऱ्याने आपल्या अधिकाऱ्यांना फोन लावला, मीही बोललो आणि शेवटी परवानगी मिळाली। अरे कैनवास पे एक ही बने के लिए बात कर लो आप इससे सर, बात कर लो। 2025। हेलो। मी तिथे इजल उभारून छत्रीच्या शांत, गंभीर आणि थोड्या उदास वातावरणाला रंगामध्ये पकडण्याचा प्रयत्न केला। मनासारखं चित्र जमलं नाही आणि आत कॅमेरा नेता येत नसल्याने त्याला कैदही करता आलं नाही। पण जिथे रंग थांबतात तिथून अनुभव बोलू लागतात।